ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंचं निधन झालंय। 93व्या वर्षी आशा भोसलेंचं निधन झालंय। आशा भोसलेंना काल हृदयविकाराचा झटका आला होता। उद्या दुपारी 4 वाजता शिवाजी पार्कात अंत्यसंस्कार होणार आहेत। भिष्कंडी रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू होते। उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। शनिवारी प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना भिष्कंडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। रुग्णालयातील आपत्कालीन वैद्यकीय सेवा विभागात त्यांच्यावर युद्धपातळीवरती उपचारही सुरू होते। तर शरद पवारांनी आशा भोसलेंना श्रद्धांजली वाहिली आहे। आशाताईंच्या रूपाने भारतीय संगीत विश्वातील अजरामर आवाज हरपलाय। त्यांच्या निधनामुळे संगीताच्या एका सुवर्ण युगाला विराम मिळालाय। त्यांच्या आवाजातली खुमारी, चपळता आणि भावनांची खोली ही त्यांची खरी ओळख ठरली। हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गाऊन तब्बल 6 दशकांहून अधिक काळ त्यांनी भारतीय संगीत विश्वासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे। आज त्यांचा आवाज थांबला असला तरी त्यांचे सूर सदैव घुमत राहतील। आशाताईंनी प्रत्येक भारतीय संगीतप्रेमींच्या मनात निर्माण केलेलं अढळ स्थान कायम राहील। राष्ट्रीय पुरस्कार, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके अशा असंख्य पुरस्कारांच्या मानकरी आशाताई भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली। शरद पवारांच्या भावना आपण बघत होतो। आशाताईंना त्यांनी श्रद्धांजली वाहिली। ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंचं निधन झालंय। वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। लता, मीना, आशा, हृदयनाथ या भावंडांपैकी त्या एक होत्या।